रोज रोज एकसारख्या त्याच त्या भाज्या आपल्याला खाऊन कंटाळा येतो, तर मग मस्त अशी चमचमीत भाज्यांची भाजी करून बघायची. घरचे तर तुम्हाला नेहमी याच पद्धतीने ही भाजी तयार करायला लावतील. सर्वात आधी कांदा आपल्याला तेल टाकून मस्त लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला सुकं खोबरंसुद्धा लालसर रंगावर भाजून घ्यायचं आणि यातमध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोही मस्त छान असं पाणी त्याचं कोरडं होईपर्यंत भाजायचं. सोबतच लसूण पाकळ्या, आलं आपल्याला घालायचं आहे आणि मस्त कोथिंबीर टाकून खमंग असं भाजून घ्यायचं आहे. सर्व साहित्य एकत्र करून थंड करायचं, मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. सोबतच जिरे, कांदा लसूण मसाला, धना पावडर, गरम मसाला, त्याचबरोबर आपल्याला पाणी घालायचं आणि मस्त हे बारीक करून घ्यायचं आहे. इथे लाल तिखट घातलेलं नाही बरं. आणि आता 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला हळद आणि कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेली हिंग, तसंच मीठ घालायचं. सोडा अजिबातही घालायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकत मिश्रण छान तयार करून घ्यायचं आणि मस्त हे मिश्रण फेटून घ्यायचं आणि भजी तेलामध्ये सोडून घ्यायची. मस्त दुप्पट नाही तर अशी चौपट भजी फुलली जातात. आणि आता ही भजी काढून घ्यायची. आता कढईमध्ये तेल भाजीसाठी गरम केलेलं आहे, त्यामध्ये सर्वात आधी लाल तिखट आणि आपल्याला हळद घालून घ्यायची. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं. मस्त वाटण तेल सुटेपर्यंत खमंग असं परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण हिंग घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि मस्त वाटण परतून घ्यायचं. इथे वाटण बघा छान परतून झालेलं आहे. आता सोबत थोडीशी कसुरी मेथी घालायची हातावर चोळून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. परत छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी गरजेनुसार यामध्ये घालून घ्यायचं. आता इथे बघा पाणी घालून झालेलं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजीला छान उकळवून घ्यायचं. भाजीला छान उकळी आली की यामध्ये भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत. तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असल्यास खालील त्रिकोणावर नक्की क्लिक करा. तुम्हाला प्रमाणासहित डिटेल रेसिपी मिळून जाईल. आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.